दरम्यान यवतमाळमधून पुढची आणखी अशीच एक महत्त्वाची बातमी। यवतमाळमधील धरण परिसरातील हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकली। दुधना चापडोह धरण परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 8300 लिटर सडवा, मोहमाज आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आलं। जप्त आणि नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ही सुमारे 2,90,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी दुधना येथील 3 आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास सुरू आहे। पुण्यामधील दारूकांड प्रकरणानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी अशा अवैध दारूभट्ट्यांवर जोरदार कारवाई केली जाते आहे। यवतमाळमधील धरण परिसरातही अशीच कारवाई करण्यात आली। हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आणि दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आलेलं आहे। तब्बल 8300 लिटर साठा नष्ट करण्यात आलेला आहे। दुधना चापडोह धरण परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईत 2,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।